महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित सोबत काँग्रेसची आघाडी झाल्याचं समजतंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रकाश आंबेडकर यांची काल मुंबईत भेट घेतली। राज्यभरामध्ये कसे एकत्र निवडणुकीत सहभागी व्हायचं याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित सोबत लढणार असल्याची माहिती आहे। वंचित सोबत काँग्रेसची जागा वाटपाबाबत फॉर्म्युला लवकरच त्यांचा ठरणार आणि त्याबाबतची माहिती पुढे येईल। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले तर दुसरीकडे वंचित आणि काँग्रेस एकत्रित लढत असल्याचं दिसतंय। निवडणुकांच्या संदर्भामध्ये आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आम्ही इंडिया अलायन्सच्या आघाडीच्या सोबत तर होतो, मात्र त्याशिवाय काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सोबत देखील आमची आघाडी झाली होती। तसेच राजू शेट्टी साहेबांच्या शेतकरी संघटनेसोबत देखील आम्ही कुठे आघाडीच्या अनुषंगाने लढलो होतो आणि माधवराव जानकर साहेबांच्याही पक्षाच्या सोबत आम्ही लढलो होतो। त्यामुळे शेतकरी संघटना, जानकर साहेबांचा पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासोबत काही ठिकाणी आमची युती महाराष्ट्रात झाली होती। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊया। सुष्मिता बदाने आमच्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुष्मिता, आपण पाहता तर काँग्रेसने वंचितला सोबत घेतलेला आहे, काय या संदर्भातली अधिक माहिती आहे? अतिशय महत्त्वाचं म्हणजे मुंबई व्यतिरिक्त उर्वरित सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीकरता वंचित सोबत जाण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्रित पद्धतीने तब्बल 3.5 तास काल चर्चा पार पडली, ज्यामध्ये ज्या ठिकाणी वंचितचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या शिष्टाईनंतर एकत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। अर्थातच मुंबईमध्ये अजूनही कोणत्याही पद्धतीची घोषणा किंवा त्या पद्धतीचं समीकरण हे निश्चित झालेलं नसलं तरी उर्वरित 28 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वंचित आणि काँग्रेस हे एकत्रितपणे मैदानात उतरणार आहेत। वंचित हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष जरी नसला तरी सुद्धा अल्पसंख्याकांची मतं ही अतिशय महत्वाची आहेत आणि म्हणूनच काँग्रेस आणि वंचित यांचं एकत्रित समीकरण येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला प्रभावीपणे मैदानात उतरलेलं पाहायला मिळणार आहे। हे समीकरण निकालावर काय परिणाम करतं ते येत्या काळ स्पष्ट होईलच। उत्तर धन्यवाद सुष्मिता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा कमी केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा राज्य सरकारला विचारणा केलेली आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने थ्रेट परसेप्शन समितीला 10 दिवसात आढावा घेण्याच्या सूचना देत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। यावेळी झिशान आणि त्यांच्या कुटुंबियांना एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अंडरवर्ल्डमधून धमक्या आल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली। या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 26 डिसेंबर रोजी सुट्टीकालीन कोर्टासमोर होणार आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्याच्या मागणीसाठी बाबा सिद्दीकी यांची पत्नी शेझिन सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली याचिका दाखल केली होती आणि मागील सुनावणीमध्ये याचिका दाखल करताच सुरक्षा कमी केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारची कानउघडणी केली होती।